कसबा वाळवे ग्रामपंचायतीचा घंटागाडी व कचरा व्यवस्थापनाचा खुलासा। घंटागाडी नादुरुस्त असल्याची कबुली। लिलावासाठी पंचायत समितीकडे पाठपुरावा करणार। ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची माहिती। 10 वर्षापासून अडगळीत पडलेल्या घंटागाडीची दर्पण न्यूजने व्यथा मांडताच राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे ग्रामपंचायतीने खुलासा केला आहे। घंटागाडी नादुरुस्त असून तिच्या देखभालीचा खर्च ग्रामपंचायतीला परवडत नसल्याने ती वापरात नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। आता या गाडीचा लिलाव करण्यासाठी पंचायत समिती राधानगरीकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जाणार आहे। दरम्यान गावातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मात्र सुरू असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले। गावातील कचरा दररोज संकलित केला जात असून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी डोंगरखडी येथे 20 गुंठे जागा भाडेतत्वावर घेण्यात आली आहे। या कामासाठी 4 सफाई कामगार आणि एका ट्रॅक्टर चालकाची नियुक्ती करण्यात आली आहे। घंटागाडी बंद पण कचरा संकलन सुरू। घंटागाडी बंद असली तरी कचरा संकलनाची व्यवस्था ठप्प नसल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले। ट्रॅक्टरच्या माध्यमातून दररोज कचरा उचलून तो डोंगरखडी येथील जागेवर नेला जात आहे, त्यामुळे गावातील स्वच्छता व्यवस्थेबाबत नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले। लोकनियुक्त सरपंच वनिता भरत पाटील, उपसरपंच सौ रंजना युवराज पवार व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ही माहिती दिली। अडगळीत ठेवण्यापेक्षा लिलावाचा निर्णय 10 वर्षापूर्वी घेण्यात आलेली घंटागाडी आता पूर्णपणे नादुरुस्त झाली आहे। तिच्या देखभालीवर खर्च करणे ग्रामपंचायतीच्या आर्थिक क्षमतेबाहेर असल्याने ती दुरुस्त करण्याऐवजी नियमानुसार लिलावात काढण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। यासाठी पंचायत समिती राधानगरीकडे लवकरच प्रस्ताव व पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले। दर्पण न्यूजच्या वृत्तामुळे अडगळीत पडलेल्या घंटागाडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आता तिच्या लिलावाची प्रक्रिया किती लवकर सुरू होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।